हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या माळ भागावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील अतिक्रमणाचा विषय अखेर सामंजस्यानं मार्गी लागलाय। खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोकराव माने यांच्यासह तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, अप्पर तहसीलदार महेश खिलारे, नगराध्यक्ष मंगलराव माळगे, मुख्याधिकारी अजय नरळे, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या उपस्थितीत हातकणंगले तहसीलदार कार्यालयात बैठक झाली। त्यामध्ये गाळेधारकांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून 30 फूट जागेतील अतिक्रमण स्वतःहून काढण्याची तयारी दर्शवल्यानं हुपरीमध्ये आता शिवतीर्थ साकारण्याचा मार्ग मोकळा झालाय। हुपरी शहरात माळ भागावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या शेजारी 26 गाळेधारकांचं अतिक्रमण होतं। सुशोभीकरणासाठी ही जागा मोकळी होणं गरजेचं होतं। त्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी ते अतिक्रमण काढण्यासाठी आमरण उपोषण केलं होतं। या पार्श्वभूमीवर आज हातकणंगले तहसीलदार कार्यालयात खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, अप्पर तहसीलदार महेश खिलारे, नगराध्यक्ष मंगलराव माळगे, मुख्याधिकारी अजय नरळे, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी अतिक्रमण केलेल्या गाळेधारकांशी संवाद साधला। या चर्चेनंतर 26 गाळेधारकांनी आपले गाळे कमी करून पुतळ्याच्या बाजूची 30 फूट जागा मोकळी करण्याचं मान्य केलं। तर कोणत्याही व्यावसायिकाचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांना त्याच जागेवर पर्यायी जागा द्यायला प्रशासनानं तयारी दर्शवली आहे। दरम्यान हुपरीतील हा महाराजांचा पुतळा माझे आजोबा माजी खासदार बाळासाहेब माने यांच्या कार्यकाळात उभा राहिलाय। त्याचं पावित्र्य राखण्यासाठी कोणाच्याही पोटावर पाय न देता सर्वांच्या सहकार्यानं या परिसराचा कायापालट केला जाईल। तसंच या परिसरासाठी तातडीनं विशेष निधी उपलब्ध करून भव्य शिवतीर्थ बांधलं जाईल। तसंच त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा दिमाखदार अश्वारूढ पुतळा बसवण्याचं आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिलं। तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सुशोभीकरणासाठी आवश्यक तेवढा निधी देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं आमदार अशोकराव माने यांनी सांगितलं। यावेळी उपनगराध्यक्ष बाळासाहेब रणदिवे, मनसे जिल्हाध्यक्ष दौलतराव पाटील, नगरपालिका गटनेते अमेय जाधव, गोपी शेटे, बांधकाम सभापती संदीप आपटे, रफिक मुल्ला, शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख अजित सुतार, अशोक खाडे, सुभाष कागले, बजरंग दलाचे सागर मेथे, प्रताप भोसले, प्रशांत साळोखे यांच्यासह आजी माजी नगरसेवक आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते।